आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ परमेश्वर देई बापा, पुन्हा एकदा आज या पवित्र वारी आम्ही तुझ्या समोर एकत्र येत आहोत. तुझे आभार मानित, तुझी स्तुती करीत, तुझ्या नावाला धन्यवाद देत आम्ही तुझ्या नावाला उंचावितो. प्रभू पवित्र देई बापा, तुझ्या सर्व चांगलपणासाठी, तुझ्या सर्व आशीर्वादांसाठी, प्रभू तुझ्या सर्व प्रेमासाठी, तुझ्या दयेसाठी, कृपेसाठी आज एक बार पुन्हा आम्ही सर्वजण तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू देई बापा, आणि तुझ्या नावाला आम्ही उंचावितो. प्रभूचे पवित्र देई बापा, आज या पवित्र वारी जेव्हा आम्ही सर्वजण तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझ्याकरिता एकत्र येत आहोत, आमची विनंती आहे प्रभू, तुझी उपस्थिती आमच्यामध्ये असू दे. आणि पवित्र देई बापा, तुझ्या उपस्थितीमध्ये असणारे ते सर्व आशीर्वाद पुन्हा आज एक वार तू आपल्या लेकरांना दे. होय पवित्र देई बापा, आमच्यावरती तू दया कर, आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर प्रभू. पवित्र देई बापा, आम्हास शुद्ध कर प्रभू. आणि देई बापा, तुला हवं तसं जीवन आमचं तू बनव, तुला हवी तशी भक्ती करणारे तू आम्हास बनव. पवित्र देई बापा, परमेश्वर देई बापा, आज आम्ही तुझा पुन्हा आभार मानतो सुंदर या वातावरणासाठी. पवित्र देई बापा, या भक्तीच्या वेळेमध्ये सुंदर वातावरण तू आम्हा सर्वांस दे, तुझ्या लेकरांना येण्यात आणि त्यांच्या परतीच्या जाण्यामध्ये. पवित्र देई बापा, तुझी कृपा, तुझं सहाय्य, तुझं संरक्षण तू पुरव. पवित्र देई बापा, आज जे तुझी लेकरं दुखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, अशा प्रत्येकावरही तू मोठी दया कर. आणि परमेश्वर देई बापा, तुझं गौरव त्या प्रत्येकाकडून तू करून घे. पवित्र देई बापा, आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत. प्रभू देई बापा, आशीर्वादित कर, आशीर्वादित कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. गीत गात प्रभू परमेश्वराला सर्व गौरव सन्मान आपण देऊया. आपल्या सर्वांना येईल ईश्वराची दया किती थांग तिचा लागेना. ईश्वर
की माझ्यावरी भार देव खरा ममताळू अंत काही लागेना केवढा तो घनवाळू मानसाना कळेना देव बोले प्रेमे फार टाकी माझ्यावरी भार टाकी माझ्यावरी भार ती करी अगाध प्रीती चितयाच्या अंतरी तोच मने नाही भीती निदयासनावरी देव बोले प्रेमे भार टाकी माझ्यावरी भार टाकी माझ्यावरी भार या उदासी भ्रांती सोडा त्याची वाणी ऐकुनी निशलाती मैत्री जोडा पूर्ण भाव ठेवूनी देव बोले प्रेमे फार टाकी माझ्यावरी भार टाकी माझ्यावरी भार बापावरी देखताना लेकरांना सुख पा येशूपाशी राहताना हर्ष वाटतो अपार देव बोले प्रेमे फार टाकी माझ्यावरी भार टाकी माझ्यावरी भार देव बोले प्रेमे फार टाकी माझ्यावरी भार आम्हा सर्वांसाठी हे सुंदर इन्व्हिटेशन आहे, आमंत्रण आहे. जर आम्ही ओझं घेऊन आज या ठिकाणी आहोत, ओझं घेऊन जर आम्ही आमचं जीवन जगत आहोत, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये जर आम्ही ओझ्याने दबलेले आहोत, तर हे सुंदर इन्व्हिटेशन आमच्यासाठी आहे. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हास विसावा देईन. हा परमेश्वर तुम्हाला आणि मला मोठ्या प्रेमाने आमंत्रित करतो की आम्ही आमचं सर्व ओझं त्याच्यावरती टाकावं. आणि हा परमेश्वर आम्हास खरी शांती, हा प्रभू ख्रिस्त आम्हास खरी शांती आणि आनंद देणार आहे. आणखीन एक गीत गात त्या प्रभूला गौरव आणि सन्मान देऊया. उपासना संगीतातून 420 नंबरचं गीत, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. विराजे देव बाप, येथेच
सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. सारा येशू ख्रिस्त भरून उरला, सारा येशू ख्रिस्त भरून उरला. आता या देऊळा भय कैसे, आता या देऊळा भय कैसे. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. दास म्हणे येथे अवघी मंडळी, दास म्हणे येथे अवघी मंडळी. भजाया जमाली देव बाबा, भजाया जमाली देव बाबा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. तुम्ही आणि मी त्या ख्रिस्ताचं मंदिर आहोत. तुमचं आणि माझं हृदय हे त्याच्या वस्तीचं ठिकाण आहे. आणि म्हणून जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. त्यांच्या सोबत त्यांच्या अंतःकरणामध्ये त्या देवाची वस्ती आहे. आणि म्हणून आम्हाला आमचं अंतःकरण, आमचं हृदय जे आहे हे त्याचं आहे, आणि त्याच्याकरिता ते शुद्ध पवित्र आम्हाला नेहमी त्यासाठी असायचं आहे. यावेळेस एक स्तोत्र वाचूया. जेसिका आपल्याकरिता एक स्तोत्र वाचेल. प्रभूच्या नावात सर्वांना सलाम. स्तोत्रसंहिता 3 मी आपल्या सर्वांसाठी वाचणार आहे आज. हे परमेश्वरा, माझे शत्रू कितीतरी झाले आहेत, मजवर उठलेले बहुत आहेत. याला देवाच्या ठायी तारण नाही, असे माझ्या जीवाविषयी म्हणणारे पुष्कळ झाले आहेत. तरी हे परमेश्वरा, तू माझ्या भोवती कवच आहेस. तू माझे गौरव, तू माझे डोके वर करणारा आहेस. मी मोठ्याने परमेश्वराचा धावा करीतो, आणि तो आपल्या पवित्र डोंगरातून माझे ऐकतो. मी अंग टाकले व झोपी गेलो. मी जागा झालो, कारण मला परमेश्वराचा आधार आहे. लाखो लोकांनी मला गराडा घातला आहे, मी त्यास भयवायचे नाही. हे परमेश्वरा, उठ. माझ्या देवा, मला तार. तू माझ्या सर्व वैरांच्या तोंडात मारिली आहे. तू दुर्जनांचे दात पाडिले आहेत. तारण परमेश्वराच्या हातून होते. तुझ्या लोकांना तुझा आशीर्वाद लाभो. थँक्यू. स्तोत्रसंहिता 3 आपल्या सर्वांच्या परिचयाचं आपण सर्वांनी पाठ करून ठेवलेल्या स्तोत्रांपैकी हे एक स्तोत्र आहे. आणि ज्यामध्ये आम्हाला दावीद राजाचा जो विश्वास आहे तो विश्वास प्रामुख्याने पाहायला भेटतो. आणि म्हणून या स्तोत्राला श्रद्धासूचक प्रार्थना म्हटलेली आहे. श्रद्धासूचक प्रार्थना, ज्यामधून दाविदाची श्रद्धा, ज्यामधून दाविदाचा विश्वास, ज्यामधून दाविदाचा भाव जो आहे तो दिसून येतो. आणि ज्या परिस्थितीमधून दावीद जातोय त्या कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या विश्वासावरती ठाम राहणे, जेव्हा अनेक शत्रू निर्माण झालेले आहेत, चहूकडून त्यांनी जणू काही गराडा घातलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये देव जो प्रार्थना ऐकणारा आहे, देव जो संरक्षण करणारा आहे, त्याच्यावरती आपली भिस्त टाकणे, त्याच्यावरती भाव ठेवणे. आणि अशाही स्थितीमध्ये माझ्या जीवाचा आधार केवळ परमेश्वर आहे. आणि म्हणून तो म्हणतो की मी अंग टाकिले, मी झोपी गेलो, मी जागा झालो, कारण मला परमेश्वराचा आधार आहे.
तुमचा आणि माझा आधार परमेश्वर आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये, परिस्थिती अनुकूल असू द्या, प्रतिकूल असू द्या, परमेश्वर तुमचा आणि माझा आधार आहे. आणि म्हणून आम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये आमची भिस्त त्या परमेश्वरावरती टाकून, आम्ही आमचा सर्व भाव त्याच्यावरती ठेवून, आमच्या सर्व चिंता काळजा ज्या काही परिस्थितींना आम्ही तोंड देतो त्या सर्व परमेश्वराच्या हातांमध्ये आम्ही देऊ शकतो, कारण तो आमचा आधार आहे आणि त्याच वेळेस तो आमचा विश्वासू परमेश्वर देखील आहे. परमेश्वर देवबाप ही वचने आपणा सर्वांकरिता आशीर्वादाची करोत. परमेश्वर देवबापाच्या नावाला उंचावूया, त्याला सर्व मान महिमा गौरव देऊया. आज मुलींचं क्वायर पुढे येईल आणि मुलींच्या क्वायर बरोबर परमेश्वराची स्तुती आराधना आपण करूया. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. आजचा हा सुंदरसा दिवस त्यांनी तुमच्या आणि माझ्या आयुष्यात दाखवला म्हणून मी त्याचे उपकार मानते. इथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांनीच आपापल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या घटनेद्वारे देवबापाचं प्रेम अनुभवलंच असेल आणि जेव्हा पण आपण त्याचं प्रेम अनुभवतो आपलं आयुष्य बदलून जाते. त्याच्यावरच आधारित आपण आपलं पहिलं गीत गाणार आहोत. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीहा को पाया है.
उसी को पाया है। दूसरं गीत आपण गाऊया, कौन है राजाओं का राजा। यशया 65 याच्या 24व्या अध्यायामध्ये असं म्हटलं आहे की त्यांनी हाक मारण्यापूर्वी मी उत्तर देईन. ते बोलत आहेत तोच मी त्याचे ऐकीन असे होईल. या वचनाद्वारे हे समजून येते की परमेश्वर आपल्या सदैव सोबत असतो आणि कुठल्याही परिस्थितीत असो आपण त्याला हमेशा आपल्या पुढे ठेवलं पाहिजे. कारण जेव्हा आपल्यासोबत कोणी नसते आपल्यासोबत तोच असतो. आणि आपण त्याच्या स्तुतीकरिता आणखी एक गीत गाऊया, तू ही तू.
तुकोबरास पत्र याच्या 8व्या अध्यायात आणि 26व्या वचनात असं म्हटलं आहे, जेव्हा पण आपण अशक्त असतो, दुःखात असतो किंवा कोणतेही कठीण परिस्थिती असतो, त्यावेळेस आपल्याला विचार येते की आपण आता हरलो, आपल्यासोबत कोणीच नाही. पण तरीसुद्धा पवित्र आत्मा आपल्यासोबत असतो आणि तो आपल्याला आपल्या दुःखातून आनंदात नेतो. यासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद करूया आणि जब परमेश्वर की आत्मा मेरे अंदर है मैं गाऊंगा आनंद से हे गीत गाऊया. मी सर्वांना विनंती करते त्यांनी आपल्या जागेवर उठावं आणि प्रार्थनेमध्ये जात असताना सारी सृष्टी के मालिक तुम्ही हो हे गीत म्हणूया. सारी सृष्टि के मालिक तुम ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम ही हो, करते तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान. सारी सृष्टि के मालिक तुम ही हो,
अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारी बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भव सागर में खोने न देना। आपण प्रार्थना करू. धन्यवाद 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 दे बाप्पा, तू आम्हाला आजचा हा दिवस दाखवला म्हणून तुझे उपकार मानते दे बाप्पा. आम्हाला तू चर्चमध्ये येण्यासाठी तू आमचं सहाय्य केलं, आम्हाला इच्छा दिली दे बाप्पा, म्हणून मी तुझे आभार मानते दे बाप्पा. आम्ही चर्चमध्ये असताना बाळकसाहेब जे काही आम्हाला सांगणार दे बाबा वचनांच्या द्वारे, ते तू आम्हाला समजण्यासाठी तू आम्हाला बुद्धी दे दे बाप्पा. जे लोक चर्चमध्ये आहेत देव बाप्पा, त्यांना तू आशीर्वादित कर देव बाप्पा, आणि जे रस्त्यात आहे देव बाप्पा, त्यांना तू सुखरूपपणे पोचण्यासाठी तू त्यांचं सहाय्य कर देव बाप्पा. या पुढची संपूर्ण वेळ मी तुझ्या हातात देऊन प्रार्थना येशूच्या नावाने मागते, म्हणून तू ऐक. आमेन. परमेश्वर दैवबापाच्या वचनांकडं आपण जाऊया, या प्रार्थना करूया. आणि प्रभू दैवबापा, आम्ही पुन्हा एकदा तुझ्या समोर आहोत आणि तुझे मनापासून आम्ही आभार मानतो, तुझी स्तुती करतो. तुझ्या वचनांवरती मनन करण्याकरिता आज एक वार पुन्हा तू आमचं सहाय्य करत आहेस प्रभू. तुझ्या उपस्थितीसाठी आम्ही तुझे आभार मानतो. पवित्र दैवबापा, तुझ्या उपस्थितीमध्ये आज जेव्हा आम्ही तुझं वचन वाचतो, त्यावरती मनन करतो, प्रभू दैवबापा तू आम्हासोबत बोल आणि ही वेळ आम्हासाठी मोठ्या आशीर्वादाची तू कर प्रभू. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन. एज्रा पुस्तकाचा अभ्यास मला असं वाटतं जवळजवळ आता पूर्ण झालेला आहे. आज त्यावरती परीक्षा आहे. काय काय पाहिलं आपण एज्राच्या संदर्भात आतापर्यंत? एज्रा पुस्तकाचा लेखक कोण आहे? कोण आहे एज्रा पुस्तकाचा लेखक? अनिश्चित है ना. म्हणजे नेमकं कोणी लिहिलं? काहींचं म्हणणं एज्राने लिहिलं, काही म्हणतात की नाही त्याने फक्त संकलन केलं. म्हणून एज्रा पुस्तकाचा लेखक नेमका कोण आहे यावरती जे शास्त्र अभ्यासक आहेत त्यांचं एकमत नाही, आणि म्हणून आपण अनिश्चित म्हणून त्याकडं आपण पाहतो. एज्रा पुस्तक याचे किती विभाग आपण केलेत? 2 विभाग केले. पहिला विभाग अध्याय 1 ते 6 पर्यंत, आणि दुसरा जो विभाग आहे 7 ते 10 अध्यायांपर्यंत. पहिल्या विभागाचा मुख्य विषय आम्हाला काय पाहायला भेटतो? पहिल्या विभागाचा 1 ते 6 अध्यायांमध्ये जो मुख्य विषय आम्ही पाहतो, जर आम्ही या 6 अध्यायांचा अभ्यास केला तर जो मुख्य विषय आमच्या समोर येतो तो कोणता आहे? बंदिवासातून परतलेले लोक मंदिर बांधतात. बंदिवासातून परतलेले लोक जे आहेत ते मंदिर बांधतात. हा फार महत्वाचा मुख्य विषय आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. एज्रा पुस्तकातून आध्यात्मिक संदेश काय आहे? आध्यात्मिक संदेश काय आहे एज्रा पुस्तकातून? विसरलात? आजचा पेपर म्हणजेच कठीण होणार आहे. आध्यात्मिक संदेश काय आहे? मानवी जीवनात देवाच्या वचनाचे सामर्थ्य. मनुष्याच्या जीवनामध्ये देवाच्या वचनाचं सामर्थ्य किती मोठं आहे, हा यातून आध्यात्मिक संदेश आहे. आणि म्हणून आम्ही पाहिलं की एज्रा आणि नेहेम्या मूळ इब्री ग्रंथामध्ये हे दोन्ही पुस्तक एकच आहे, एकाच गुंडाळीमध्ये आहेत, परंतु नंतर ते 2 करण्यात आले. आणि या 2 पुस्तकांमध्ये एकंदर इस्रायलच्या 100 वर्षांचा इतिहास आहे.
आणि हा 100 वर्षांचा इतिहास जो आहे त्याचा आधार जो आहे ते परमेश्वराचं वचन आहे. म्हणजेच या लोकांचं बंदिवासात जाणे आणि मग त्या ठिकाणाहून परत येणे हा जो भाग आहे याला परमेश्वराच्या वचनाचा आधार आहे. कारण आम्ही अगदी एज्रा पुस्तकाच्या सुरुवातीलाच वाचतो की परमेश्वराचं वचन जे यांना प्राप्त झालं होतं त्याप्रमाणे परमेश्वराने कशा प्रकारे त्याच्या वचनाची परिपूर्ती करून घेतली. आणि ही वचनाची परिपूर्ती होत असताना पारसाचे जे राजे आहेत, जे आपण असं म्हणूया की यहुदी तर ख्रिस्ती तर अशा प्रकारचे ते राजे आहेत, त्या राजांचाही उपयोग परमेश्वराने कसा करून घेतलेला आहे. आणि जे आध्यात्मिक पुढारी त्या ठिकाणी आम्ही पाहिलेत, 5 पुढाऱ्यांची नावं आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहेत. कोणकोणती आहेत आठवतात 5 पुढाऱ्यांची नावे? खरंच आजचा पेपर फार सोपा असणार आहे ना. त्या ठिकाणी पारसाचे राजे तर आहेच आणि त्याचप्रमाणे जे आध्यात्मिक पुढारी आहे, या सर्वांचा उपयोग परमेश्वराने कशा प्रकारे करून घेतला या सर्व गोष्टींवरती आपण विचार केलेला आहे. ज्यावेळेस आपण या पुस्तकाचा अभ्यास केला, आपण एज्राच्या जीवनापासून सुरुवात केली. एज्रा एक विश्वासू पुढारी म्हणून आम्ही त्याच्या जीवनाकडे पाहिलं. आणि ज्यावेळेस आम्ही एज्राच्या जीवनाकडे पाहतो, एज्राच्या जीवनामधून आम्हाला एक फार महत्त्वाचं शिक्षण आहे की एका पुढारीच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी असायला पाहिजेत. कारण आपण सर्वजण, मी या आठवड्यात किंवा या महिन्यामध्ये वारंवार ही गोष्ट सांगत आहे की आपण सर्वजण ख्रिस्ताचे पुढारी आहोत, त्याने निवडलेले आहोत, त्याच्या कामाकरिता त्याच्या कार्याकरिता वेगळे केलेले आहोत आणि आपल्या सर्वांना ख्रिस्ताचं कार्य पुढे न्यायचं आहे. आपण सर्व पुढारी आहोत आणि म्हणून प्रत्येक पुढारीच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी असायला पाहिजेत त्या आम्हाला एज्राच्या जीवनातून शिकायला मिळतात. ज्यामध्ये एज्रा कशा प्रकारे विश्वासू तो आहे यावर आपण विचार केला. त्याचप्रमाणे प्रार्थनाशील जीवन एज्राचं आम्ही पाहिलं. एज्राचा विश्वास कशा प्रकारचा आहे तो आम्ही पाहिला. त्याचप्रमाणे एक धर्मसुधारक म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतो आणि एज्राने केलेला निश्चय. या प्रकारे एज्राच्या जीवनामधून आम्हाला या महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात. त्यानंतर आम्ही या पुस्तकातून जो आध्यात्मिक संदेश आहे, मानवी जीवनात देवाच्या वचनाचे सामर्थ्य, यावरती आपण मनन केलं. आणि त्यामधून बंदिवासातील लोकांकरिता परमेश्वराचं वचन काय होतं हा एक फार महत्त्वाचा भाग आम्ही त्यामध्ये पाहिला. परमेश्वराच्या वचनाच्या परिपूर्तीसाठी देवबापाने कोणाचा कशा प्रकारे उपयोग करून घेतला हे देखील आपण पाहिलं. आणि मग अभिवचनाची जी परिपूर्ती आम्ही एज्राच्या पुस्तकामध्ये पाहतो, आम्ही पाहतो की हे पहिल्यांदाच नसून या आधी देखील अगदी आरंभापासून, मग नोहा असेल किंवा मग अब्राहम असेल, या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अभिवचनाची परिपूर्ती कशी झालेली आहे ते आपण पाहिलं. त्यानंतर मागच्या रविवारी आपण बंदिवासातून आलेले लोक मंदिर बांधतात हा एक फार महत्त्वाचा विषय, त्यावरती देखील आपण पहिल्या विभागातून अभ्यास केला. मंदिर बांधण्याच्या आधी उपासनेची प्रस्थापना आम्ही पाहिली, ज्याद्वारे लोक देवासोबत जोडल्या जातात. आणि मग त्यानंतर मंदिराचा पाया घातला गेला आणि त्यावेळेसच्या त्या परिस्थितीचं देखील आपण थोडा वेळ अध्ययन आपण त्यावरती केलं. काय ती परिस्थिती असेल त्याचा विचार देखील आपण त्यामध्ये केलेला आहे. आज जेव्हा या दुसऱ्या विभागाकडं आपण आहोत, एज्रा याचा 7 ते 10 अध्यायांचा जो दुसरा विभाग आहे त्यावरती आपलं लक्ष आपण केंद्रित करणार आहोत. आणि 7 ते 10 अध्याय जी आहेत ही आपण आपल्या समोर आज ठेवत आहोत. आणि ज्यावेळेस 7 ते 10 अध्यायांकडं आम्ही आमचं लक्ष लावतो, 7व्या अध्यायामध्येच आम्हाला पाहायला भेटतं की एज्रा आणि त्याच्याबरोबरचे जे लोक आहेत त्यांना यरुशलेमला परत जाण्याकरिता राजा त्या ठिकाणी सांगत आहे. 7वा अध्याय ज्यावेळेस तुम्ही वाचाल काय आहे सर्व 7व्या अध्यायामध्ये, राजाने
काय आज्ञा दिली आणि मग एज्राने कशा प्रकारे पुढारी लोकांना एकत्र केलं आणि कशा प्रकारे त्या लोकांना घेऊन तो यरुशलेमकडं तो निघतो. 8व्या अध्यायामध्ये आम्ही ज्यावेळेस येतो त्यावेळेस ते यरुशलेमकडं कूच करतात, यरुशलेमचा प्रवास ते सुरू करतात. 8व्या अध्यायामध्येच यरुशलेमला येऊन ते पोहोचतात. 9वा अध्याय जो आहे, या 9व्या अध्यायामध्ये एज्राचा पापांगीकार आहे, पश्चाताप त्या ठिकाणी आहे. या बंदिवासातून आलेल्या लोकांचं जे पातक आहे, जे त्यांचं पाप आहे त्याकडं, त्या संदर्भात तो जो पापांगीकार आहे तो आम्हाला 9व्या अध्यायात पाहायला भेटतो. आणि मग 10व्या अध्यायामध्ये आम्हाला त्यांनी काय त्या ठिकाणी कठोर निर्णय घेतलेत ते निर्णय आम्हाला पाहायला भेटतात. आणि एज्रा पुस्तकामध्ये या 10व्या अध्यायामध्ये जो निर्णय या लोकांनी घेतला आणि ज्या प्रकारे त्या निर्णयाची अंमलबजावणी या लोकांनी केली, अतिशय कठीण आणि कठोर निर्णय तो आम्हाला त्या ठिकाणी वाटू शकतो. एक फार मोठी यादी, मग ज्यामध्ये सरदारही आहेत, ज्यामध्ये त्यांचे वडीलही आहेत, ते सर्व एक फार मोठी यादी आम्हाला 10व्या अध्यायात पाहायला भेटते की कोणी कोणी देवाच्या विरुद्ध, देवाला न आवडणारं काम केलं, पातक केलं आणि मग कशा प्रकारे त्या ठिकाणी ती सुधारणूक जी आहे ती करण्यात आली. या प्रकारे या दुसऱ्या विभागाचा अभ्यास आम्हाला करता येतो. या दुसऱ्या विभागावरती आपलं लक्ष केंद्रित करत असताना जो आज विषय आपण आपल्या समोर ठेवत आहोत, जे आपलं आजचं प्रतीक आहे, ते म्हणजे एज्राचा पापांगीकार व लोकांनी केलेला पश्चाताप. या दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास करत असताना, या दुसऱ्या विभागाचा अभ्यास करत असताना हा मुख्य विषय आमच्या समोर येतो. पहिल्या विभागात काय विषय होता? बंदिवासातून आलेले लोक मंदिर बांधतात, हा मुख्य विषय होता पहिल्या विभागात. दुसऱ्या विभागामध्ये आम्हाला काय मुख्य विषय पाहायला भेटतो? पापांगीकार आहे आणि पश्चाताप आहे, सुधारणूक त्या ठिकाणी या दुसऱ्या विभागामध्ये आम्हाला पाहायला भेटते. ज्या प्रकारे पहिल्या आठवड्यामध्ये किंवा या पहिल्या विभागामध्ये आम्ही उपासनेच्या द्वारे देवाबरोबर जोडले जाणे हा विचार पाहिला, आज पापांगीकार आणि पश्चाताप करण्याच्या द्वारे देखील आम्ही देवासोबत जोडले जातो हा विचार आमच्या समोर आहे. लक्षात येतंय? मागच्या आठवड्यामध्ये उपासनेच्या द्वारे देवासोबत जोडले जाणे हा विचार आमच्या समोर होता आणि आज पापांगीकार आणि पश्चाताप करण्याद्वारे देवाशी जोडले जाणे हा विचार आमच्या समोर आहे. मग ज्यावेळेस आम्ही एज्राचा जो पापांगीकार आहे त्याकडं ज्यावेळेस आम्ही आमचं लक्ष देतो ना, ज्यावेळेस आम्ही आमच्या समोर एज्राचं पुस्तक आणि अध्याय 9 ज्यावेळेस आम्ही काढतो, आपल्या समोर आपण काढून ठेवूया. या 9व्या अध्यायामधून बरंचसं वाचन आज आपल्याला करायचं आहे. ज्यावेळेस एज्राचा पापांगीकार आम्ही पाहतो, हा पापांगीकार होत असताना, तो करत असताना जी सर्वात पहिली बाजू त्यामध्ये आम्हाला पाहायला भेटते की एज्राला त्याच्या लोकांमध्ये काय पाप आहे, त्याच्या लोकांमध्ये काय पातक आहे, देवाच्या लोकांनी देवाचा कोणता अपराध केलेला आहे याची जाणीव त्या ठिकाणी करून दिल्या जाते. जर आम्ही 9वा अध्याय आणि वचन 1 आणि 2 वाचलेत तर आम्हाला असं दिसून येतं, या सर्व गोष्टी झाल्यावर सरदार माझ्यापाशी येऊन म्हणू लागले, इस्रायल लोक, याजक व लेवी हे देशोदेशीच्या लोकांपासून निराळे राहत नाही. ते कनानी, हित्ती, परिज्जी, यबुसी, अमोनी, मवाबी, मिस्री व अमोरी यांच्याप्रमाणेच अमंगळ कृत्य करतात. त्यांनी आपणास व आपल्या पुत्रास त्यांच्या कन्या केल्या आहेत. पवित्र बीज देशोदेशीच्या लोकात मिसळून गेले आहे. सरदार व शास्ते यांचा हात या पातकात प्रमुख आहे. एज्राला त्या पातकाची, जे पाप त्या ठिकाणी आहे त्याची जाणीव करून दिल्या जात आहे. जे सरदार लोक आहेत ते एज्राकडे येतात, परिस्थिती खूप चांगली आहे,
लोक बंदिवासातून आलेत, मंदिर तयार झालेलं आहे, मंदिरामध्ये उपासना चालू आहे, मंदिरामध्ये नित्याची अर्पण चालू आहे, सकाळ दुपार संध्याकाळची अर्पण त्या ठिकाणी केल्या जात आहे. त्यानंतर ज्यावेळेस एजराच्या पुढारीपणामध्ये ही दुसरी टोळी ज्यावेळेस बंदिवासातून यरुशलेमेला आलेली आहे, हे लोक देखील त्या ठिकाणी अर्पण करत आहे आणि अतिशय सगळं काही जणू काही सुरळीत चाललेलं आहे. अशा या स्थितीमध्ये एजराला सरदार येऊन त्या ठिकाणी काय पातक सुरू आहे, त्या ठिकाणी काय पाप सुरू आहे याची जाणीव करून देत आहेत, याची जाणीव करून देत आहेत. देवाचे लोक इतरांपासून निराळे राहत नाहीत, निराळे राहत नाहीत. त्या लोकांमध्ये ज्या सर्व मलिनता, ज्या सर्व अशुद्ध गोष्टी आहेत, त्याच गोष्टी देवाचे लोक देखील करत आहेत. सगळं काही सुरळीत चाललेलं आहे. एजरा त्या ठिकाणी आनंदी आहे. आम्ही सुरक्षितपणे यरुशलेमला आलो, छान इकडं देवाचं मंदिर झालेलं आहे आणि सगळं काही सुरळीत असताना एजराच्या कानावर त्या ठिकाणी असणारं जे पाप आहे, त्या ठिकाणी असणारं जे पातक आहे, त्याची जाणीव करून दिल्या जाते. प्रियांनो, पापांगीकार करत असताना हा एक फार महत्वाचा भाग आहे की आम्हाला आमच्या पापांची जाणीव झाली पाहिजे. कारण जोपर्यंत मनुष्याला पापांची जाणीव होत नाही तोपर्यंत तो पुढची जी स्टेप आहे, पुढची जी पायरी आहे ती तो चढत नाही. पुष्कळदा आम्हाला असं वाटतं की सगळं काही चांगलं सुरू आहे, सगळं काही सुरळीत सुरू आहे, काहीही त्रास आम्हाला नाही, काहीही अडचणी आम्हाला नाही, सगळं काही चांगलं सुरू आहे. आणि मग पुष्कळदा अशा स्थितीमध्ये आम्ही निष्काळजी होऊन जातो. आम्ही परिस्थितीला, गोष्टींना आम्ही फार इझी घेऊ लागतो, सहज घेऊ लागतो, कारण सगळं काही सुरळीत आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. परंतु प्रियांनो, जर पाप त्या ठिकाणी असेल, जर देवाला न आवडणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी असतील, तर त्याचा भयंकर परिणाम हा मनुष्यावरती होत असतो. आणि म्हणून देवाचे लोक या नात्याने आमच्यासाठी हे फार महत्वाचं आहे की देवाने ज्या प्रकारे आम्हाला वेगळं केलेलं आहे, फार सुंदर सरदार त्याला जाणीव करून देतात की देशोदेशीच्या लोकांपासून निराळे राहत नाहीत, निराळे राहत नाहीत. ते जे करतायत त्यांच्यामध्ये ज्या प्रकारची अमंगळ कृत्ये आहेत त्याच गोष्टी देवाचे लोक देखील करत आहेत, त्याच गोष्टी देवाचे लोक देखील करत आहेत. देवाने ज्या गोष्टी करू नका म्हणून सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी यांनी केलेल्या आहेत. यांनी आपणाकरिता त्यांच्या स्त्रिया केलेल्या आहेत, आपल्या मुलाबाळांना त्यांच्या स्त्रिया त्यांनी करून दिलेल्या आहेत. जी गोष्ट देवाला आवडत नाही या गोष्टीची जाणीव एजराला करून दिल्या जाते. आणि मग ज्यावेळेस एजराला ह्या गोष्टीची जाणीव करून दिल्या जाते, एजराला माहित आहे की याचा परिणाम काय आहे, याचा परिणाम किती भयंकर आहे याची जाणीव एजराला आहे. आणि म्हणून मग एजरा, ज्यावेळेस आम्ही पुढचं वचन वाचतो त्यामध्ये एजरा जो आहे, आता हे ऐकल्यानंतर या पातकासाठी, या पापांसाठी एजराने केलेलं आहे का? ते कोणी केलेलं आहे? त्याच्या लोकांनी केलेलं आहे. देवाच्या लोकांमध्ये ते पातक आहे आणि त्यासाठी तो आता शोक करतोय. जर आपण वचन 3 पासून पुढं वाचलं, हे मी ऐकले तेव्हा मी आपली वस्त्रे व झगा फाडून आपल्या डोक्याचे व दाढीचे केस तोडले व चिंताक्रांत होऊन खाली बसलो. मग बंदिवासातून आलेल्या लोकांच्या पातकांसंबंधाने देवाचे वचन ऐकून ज्या लोकांचा थरकाप झाला ते सगळे माझ्याजवळ जमा झाले.
व मी संध्याकाळच्या अर्पण समयापर्यंत चिंताक्रांत होऊन बसलो. उपोषण केलेला, वस्त्र व झगा फाडलेला अशा स्थितीत मी संध्याकाळच्या अर्पणासमय उठलो आणि गुडघे टेकून माझा देव परमेश्वर याच्या पुढे आपले हात पसरून म्हणालो. त्याचप्रमाणे वचन अध्याय 10 आणि वचन 6 मध्ये देखील असं म्हटलेलं आहे. मग एज्रा देवाच्या मंदिरापुढून उठला आणि योहानान बिन एल्याशीब याच्या कोठडीत गेला. तेथे तो गेला तेव्हा त्याने अन्नपाणी सेवन केले नाही, कारण बंदिवासातून आलेल्या लोकांच्या पातकास्तव तो शोक करीत होता. एज्रा शोक करीत होता. त्याला दुःख झालेलं आहे की माझ्या लोकांचं हे पातक किती भयंकर आहे. प्रियांनो, परमेश्वराचं वचन आम्ही वाचतो की एज्राने ज्या वेळेस ऐकलं, एज्राने आपले कपडे फाडले, आपले केस, आपल्या दाढीचे केस त्याने तोडले. तो शोक करत आहे. आणि बंदीवासातून जे लोक परत आलेले आहेत त्यांनी जेव्हा ऐकलं, काय ऐकलं की या पातकाचा परिणाम काय आहे असं म्हटलेलं आहे, ते थरथर कापू लागले. ते थरथर कापू लागले. थरथर कापत ते एज्राच्या जवळ ते जमा झाले. वचन 4 सांगतं, मग बंदिवासातून आलेल्या लोकांच्या पातका संबंधाने देवाचे वचन ऐकून ज्या लोकांचा थरकाप झाला ते सगळे त्याच्याजवळ जमा झाले. प्रियांनो, पापांची जाणीव होणे काय अर्थ आहे याचा? मी माझ्या जीवनामध्ये काय पाप करत आहे हे मला माहित नाही का? माझ्या अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे हे मला माहित नाही का? ही बाब देवाला आवडत नाही हे मला माहित नाही का? आम्ही देवाला न आवडणाऱ्या ज्या गोष्टी आमच्या जीवनात असतात, जी गुप्त पातके आमच्या जीवनामध्ये असतात, त्याची जाणीव आम्हाला नसते का? आम्हाला त्या माहीत नसतात का? माहीत असतात. आम्हाला जाणीव आहे की हे चुकीचं आहे. आम्हाला ठाऊक आहे की हे देवाला आवडत नाही. मी हे करणं बरोबर नाही. मला जाणीव आहे. परंतु तरीही पुष्कळदा आम्ही धिटाईने ती पातकं करत राहतो. तरी आम्ही धिटाईने देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये करत राहतो. कारण माहिती काय आहे? त्याचा परिणाम काय आहे पुष्कळदा याकडं आम्ही दुर्लक्ष करतो. बंदिवासातून आलेल्या लोकांच्या जीवनामध्ये जे पाप आहे, जे पातक ते करत आहे, त्याचा काय परिणाम होणार आहे हे जेव्हा त्यांनी ऐकलं, थरकाप झाला त्यांचा. घाबरून गेलेत आणि एज्रा बरोबर त्या ठिकाणी शोक करू लागलेत. प्रियांनो, पापांची जाणीव होणे म्हणजे मी करत असलेल्या पापाचा काय परिणाम आहे माझ्या जीवनावरती, त्याचे काय पडसाद मला पाहायला भेटतील याची जाणीव होणे हे फार महत्वाचं आहे. जोपर्यंत मनुष्याला या गोष्टीची जाणीव होत नाही ना, तोपर्यंत मनुष्य पुष्कळदा धिटाईने अशा पातकांमध्ये गुंतून गेलेला असतो. या लोकांना जे बंदिवासातून आलेत ते त्या वातावरणामध्ये ते ऍडजस्ट झालेले होते. त्या सगळ्या अमंगळ गोष्टी ज्या देवाने सांगितल्या होत्या की तुम्ही करायच्या नाहीत, त्यांच्यापासून तुम्ही वेगळं निराळं राहायचं, त्या सर्व गोष्टी ते करू लागलेत. एज्रा त्या ठिकाणी आहे ज्याला माहित आहे, देवाचं वचन त्या ठिकाणी आहे ज्यातून त्याचा परिणाम त्या ठिकाणी सांगितल्या गेलेला आहे. आणि मग एज्रा बरोबरचे लोक त्या ठिकाणी शोक करतायत. प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही 6 ते 15 ही वचने वाचता, 9वा अध्याय 6 ते 15 ही वचने वाचताना पापांगीकार कशा प्रकारे केल्या जात आहे,
एज्रा पापांची कबुली कशी देत आहे, अतिशय उत्तम आणि सुंदर उदाहरण आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. थोडा वेळ लागेल, परंतु आपण ही वचने वाचूया. 9वा अध्याय आणि वचन 6 ते 15 पर्यंत. हे माझ्या देवा, मला लाज वाटते, मला तुझ्या पुढे तोंड वर करण्यास शरम वाटते, कारण आमचे अपराध वाढून आमच्या डोक्यावरून गेले आहेत व आमचे दोष वाढून गगनास जाऊन पोहोचले आहेत. आमच्या पूर्वजांच्या काळापासून आजपर्यंत आम्ही अतिशय अपराधी आहोत आणि आमच्या अधर्मांमुळे आम्ही, आमचे राजे व आमचे याजक अनेक देशांच्या राजांच्या हाती सापडून तलवार, बंदिवास, लुटालूट व लोकलज्जा अशा विपत्तीत पडलो आहोत. आज आमची स्थिती अशीच आहे. सांप्रत थोडे दिवस आमचा देव परमेश्वर याने आमच्यावर अनुग्रह केला आहे. आमच्यातले थोडेसे लोक वाचून अवशेष ठेवले आहेत आणि आम्हाला त्याच्या पवित्र स्थानात एका खुंटीचा आधार मिळाला आहे. आमच्या देवाने आमचे डोळे सतेज केले आहेत व आमच्या दास्यात आम्हाला थोडेसे नवजीवन मिळाले आहे. आम्ही दास तर आहोत, तरी आमच्या दास्यात देवाने आमचा त्याग केला नाही. उलट त्याने पारस देशीय राजांच्या द्वारे आमच्यावर कृपादृष्टी केली आहे, यासाठी की आम्ही नवजीवन पाहून आपल्या देवाचे मंदिर उभारावे, त्याच्या मोडतोडीची दुरुस्ती करावी आणि यहुदा व यरुशलेम यात आम्हाला आश्रयस्थान मिळावे. तर आता हे आमच्या देवा, असे असता आम्ही काय बोलणार? आम्ही तुझ्या आज्ञा मोडल्या आहेत. तू आपले सेवक जे संदेष्टे त्यांच्याद्वारे दिलेल्या आज्ञा आम्ही मोडल्या आहेत. तू सांगितले होते की जो देश ताब्यात घेण्यास तुम्ही जात आहात तो देश देशोदेशीच्या लोकांच्या अशुद्धतेमुळे व अमंगळ कृतींमुळे अशुद्ध झाला आहे. त्यांनी तो देश या टोकापासून त्या टोकापर्यंत आपल्या अशुद्धतेने भरून टाकला आहे. तर तुम्ही आपल्या कन्या त्यांच्या पुत्रांना देऊ नयेत व त्यांच्या कन्या आपल्या पुत्रास करू नयेत. त्यांचे क्षेम कुशलही कधी चिंतू नये, म्हणजे तुम्ही मजबूत होऊन त्या देशाचे उत्तम फळ चाखराल आणि आपल्या मागे आपल्या वंशजास तो निरंतरचे वतन ठेवून जाल. आमच्या दुष्कृत्यांमुळे व आमच्या मोठ्या अपराधांमुळे हे सर्व आमच्यावर ओढवले असून आमच्या अपराधास योग्य असलेल्या शिक्षेहून हे देवा तू आम्हाला कमी शासन केले व आमच्यातल्या इतक्या लोकांना वाचून अवशेष ठेवले. तर आम्ही पुन्हा तुझ्या आज्ञा मोडून आम्ही पुन्हा तुझ्या आज्ञा मोडून अमंगळ कृत्ये करणाऱ्या या लोकांशी स्वैरी करावी काय? अशाने तू आमच्यावर कोपायमान होऊन आम्हाला भस्म करशील आणि आमचा कोणी अवशेष उरू देणार नाहीस. असे नाही का तू करणार? हे परमेश्वरा, इस्रायलाच्या देवा, तू न्यायी आहेस. आम्ही केवळ निभावलेले अवशेष आहोत. आज तुझ्या पुढे आमची स्थिती अशीच आहे. आम्ही तुझ्या पुढे अपराधी आहोत. यामुळे तुझ्या समोर कोणाला उभे राहता येत नाही. 6 ते 15 वचने मी तुमच्यासाठी वाचली. जर तुम्ही नीट त्याकडे लक्ष दिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की एज्रा जो आहे पापांगीकार करत आहे. जणू काही त्याने आरंभापासून सुरुवात केली तर या घटकेपर्यंतच्या सर्व गोष्टी एज्रा तो बोलत आहे की देवाने आम्हाला काय आज्ञा दिली होती, आम्ही देवाची आज्ञा मोडली. त्याचा परिणाम आमचे राजे, आमचे याजक आणि आम्हाला कशा प्रकारे देशोदेशीच्या लोकांमध्ये आम्हाला पांगवण्यात आलं, बंदिवान होऊन नेण्यात आलं, कशा प्रकारे आमची लोकलज्जा किंवा लोकांमध्ये कशी आमची फजिती झाली, बंदिवास आहे, त्रास आहे, छळ आहे, अनेक गोष्टींचा उल्लेख एज्रा त्या ठिकाणी करतो. एवढं सगळं असतानाही देवाने आमच्यावरती दया केली. आम्ही ज्या शिक्षेस पात्र होतो ती शिक्षा त्याने आम्हाला केली नाही. त्याने अशाही स्थितीत
अवशेष राखून ठेवला आणि तो परत आणला. परत आल्यानंतर पुन्हा आम्ही तेच करावं काय? पुन्हा आम्ही तेच करावं काय? इस्रायला माहित आहे की याच पातकांमुळं जो 70 वर्षाचा बंदिवास आम्ही आणि आमच्या लोकांनी सहन केलेला आहे, याच तर त्या गोष्टी आहेत. हीच तर ती कारण आहेत की ज्यामुळं हा 70 वर्षाचा बंदिवास आम्ही अनुभवलेला आहे. आणि मग आता 70 वर्षाच्या बंदिवासातून परत आल्यानंतर पुन्हा आम्ही तेच करावं काय? आमच्या लोकांनी परत तीच पातके करावीत काय? अशाने देवा तू आमचा अवशेषही उरू देशील काय? इस्रा त्या ठिकाणी ही पाप कबुली देत आहे की होय देवा, आम्ही ते केलं आणि आम्ही पुन्हाही तेच करत आहोत. आम्ही पुन्हाही तेच आम्ही करत आहोत. पाप अंगीकार केल्या जात असताना पापांची जाणीव, पापांसाठी शोक आणि पाप कबुली ही फार महत्वाची आहे. प्रियांनो, तुम्हाला आठवत असेल निनवे शहर हे संपवून टाकण्याचा निर्णय परमेश्वराने घेतला होता. आठवतो? कोणाला पाठवलं त्या ठिकाणी? यौनाला त्या ठिकाणी पाठवलं. आणि यौनाला त्या ठिकाणी पाठवलं आणि काय सांगितलं परमेश्वराने? जा निनवे शहराला हा संदेश दे. किती अवधी त्यांच्याकडे आहे आणि मग त्यानंतर निनवे धुळीस मिळणार आहे. कारण काय आहे? त्या ठिकाणी असणारं पाप, त्या ठिकाणी असणारं पातक. यौना त्या निनवे शहरातून फिरला, देवाचा संदेश सांगत तो फिरला. देवाचा संदेश सांगत फिरला म्हणजे नेमकं काय करत फिरला बरं? तो लोकांना त्यांच्या मध्ये असणाऱ्या पातकांबद्दल, तो त्यांना त्यांच्यामध्ये असणाऱ्या त्या पापांची जाणीव करून देत फिरला. आणि त्याचा परिणाम काय होणार आहे, निनवे कशी धुळीस मिळणार आहे हे सांगितलं. जाणीव करून दिली, जाणीव करून दिली. जर निनवे शहराने शोक केला नसता, जर निनवे शहराने पश्चाताप केला नसता, तुम्हाला वाटतं का की निनवे वाचली असती? नाही. निनवे शहरानेही काय केला? ज्यावेळेस हा संदेश त्यांनी ऐकला, त्यांनी आपल्या पापांसाठी शोक केला, आपल्या पातकांसाठी शोक केला, पाप कबुली त्या ठिकाणी दिली. आणि त्याचा परिणाम आम्ही पाहतो की निनवे शहर जे धुळीस मिळवायचं होतं ते परमेश्वराने मिळवलं नाही. आणि म्हणून प्रियांनो, आमच्याही जीवनामध्ये आम्ही वारंवार रोज आणि रोज आमच्या जीवनाचं परीक्षण आम्ही करायचं आहे. तुम्ही आनंदात आहात, आपल्या जीवनाचं परीक्षण करा. तुम्ही दुःखात आहात, आपल्या जीवनाचं परीक्षण करा. तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहात, जो रोजचा दिवस आम्हाला प्राप्त होतो, या रोजच्या दिवसामध्ये आम्ही काय करत आहोत याचं प्रामाणिक परीक्षण करा. जर देवाचं वचन, जर देवाचा आत्मा आम्हाला जाणीव करून देतो की नाही हे माझं चुकत आहे, तर प्रियांनो आम्हाला त्यासाठी शोक करणे, पाप कबुली करणे हे फार महत्वाचं आहे. कारण त्याचा परिणाम आमच्यासाठी हा आहे की देव आम्हास क्षमा करणारा आहे. आणि म्हणून प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही अध्याय 10 आणि वचन 2 वाचतो, अध्याय 10 आणि दुसऱ्या वचनाचा जो ब भाग आहे, शेवटचा भाग आहे, ज्यावेळेस तो आम्ही वाचतो ना, त्यावेळेस आम्हाला एक फार सामर्थ्याने भरलेलं स्टेटमेंट किंवा वचन आम्हाला सापडतं. दुसऱ्या वचनात असं म्हटलेलं आहे, 10व्या अध्यायाच्या दुसऱ्या वचनाच्या शेवटच्या भागात, पण ह्या स्थितीतही इस्रायला संबंधाने आशा आहे. पण या स्थितीतही इस्रायला संबंधाने आशा आहे. कोणत्या स्थितीमध्ये? त्या पातकाच्या स्थितीमध्ये. जे पाप त्यांच्यामध्ये आहे, जे पातक त्यांच्यामध्ये आहे आणि त्याचा परिणाम किती भयंकर आहे याची जाणीव होऊन जो शोक त्या ठिकाणी केला जात आहे, जो शोक त्या ठिकाणी केला जात आहे, अशा त्या स्थितीमध्येही इस्रायला संबंधाने आशा आहे. कारण मला असं वाटतं ज्यावेळेस मी या दुसऱ्या विभागाचा
विचार करत होतो, अभ्यास करत होतो ना, हे जे वाक्य आहे ना, हे जे वचन आहे ना, अतिशय सामर्थ्याने भरलेलं त्या ठिकाणी आम्हाला जाणवतं. अशा स्थितीतही आशा आहे. आम्ही आमच्या जीवनामधल्या कुठल्याही कितीही भयंकर अवस्थेत असू द्यात, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या व्यसनात कितीही गळून गेलेले असाल, तुमच्या संबंधाने आशा आहे. तुम्ही तुमच्या जीवनात कितीही भयंकर पातकांमध्ये अडकलेले असा, कितीही भयंकर पापामध्ये अडकलेले असाल, तुमच्या संबंधाने आशा आहे. आशा आहे. तुम्ही तुमच्या जीवनात अतिशय निराश झालेला आहात काय? अतिशय दुःखी झालेला आहात काय? तुम्ही अगदी रसातळाला गेलेला आहात काय? अशाही स्थितीत आशा आहे. अशाही स्थितीमध्ये आशा आहे. अशाही स्थितीमध्ये आशा आहे. आणि काय आहे तर आम्ही पश्चातापपूर्वक देवाकडं वळू शकतो. आम्ही पश्चातापपूर्वक देवाकडं आम्ही वळू शकतो. या तिसऱ्या वचनामध्ये आम्हाला पाहायला भेटतं काय आहे. वचन 2 आणि 3 पुन्हा वाचूया. तेव्हा एलाम वंशातला शखन्या बिन अहीएल एज्राला म्हणाला, आमच्या लोकांनी या देशातील लोकांच्या अन्य जातींच्या स्त्रियांशी विवाह करून आपल्या देवाचा अपराध केला आहे. पण या स्थितीतही इस्रायला संबंधाने आशा आहे. तर आता आमच्या स्वामीच्या उपदेशानुसार आणि आमच्या देवाच्या धर्मशास्त्राचा ज्यांना धाक आहे त्यांच्या उपदेशानुसार आम्ही असल्या सर्व स्त्रिया व त्यांच्या पोटी झालेली संतती काढून लावतो. अशी आनभाग आपल्या देवापाशी करूया. हे सर्व आपण धर्मशास्त्राप्रमाणे करूया. आशा आहे, परंतु काहीतरी करावं लागेल. कुठल्याही परिस्थितीत असा आशा आहे, परंतु काहीतरी करावं लागेल. काय करावं लागेल? या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटते की पश्चाताप आणि सुधारणूक आहे. देवाकडं आम्हाला वळायचं आहे. देवाकडं आम्हाला वळायचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही देवाकडं वळतोय प्रियांनो, आम्हाला काहीतरी टाकून द्यावं लागणार आहे. ज्या परिस्थितीमुळं, ज्या कारणांमुळं, ज्या व्यसनांमुळं, ज्या पापांमुळं आम्ही आज आमच्या जीवनामध्ये अशा स्थितीमध्ये आलेले आहोत, अशा परिस्थितींमध्ये आलेले आहोत, आम्हाला पश्चाताप करत देवाकडे वळावं लागेल. त्या गोष्टी आम्हाला टाकून द्याव्या लागतील. त्या गोष्टी आम्हाला टाकून द्यावे लागेल. दुसरी गोष्ट आम्हाला काय करावी लागेल? देवाबरोबर आनभाग करावी लागेल. करार करावा लागेल. होय प्रभू, मी हे केलं, परंतु पुन्हा मी त्याकडं वळणार नाही. मी पुन्हा त्याकडं वळणार नाही. आम्हाला देवाबरोबर आनभाग करावी लागेल. करार आम्हाला त्याच्याबरोबर करावा लागेल. ज्यावेळेस तुम्ही 10व्या वचनाचा 3रं वचन वाचताना पहिल्या या 3ऱ्या वचनाला 3 भागांमध्ये तुम्ही डिवाइड करू शकता. पहिला अ भाग ज्यामध्ये पश्चाताप आणि सुधारणूक तुम्हाला दिसेल. ब भाग ज्यामध्ये तुम्हाला देवाबरोबर आनभाग करणारे किंवा करार करणारे तुम्हाला दिसून येतील. आणि त्याचा क शेवटचा भाग जो आहे, देवाच्या धर्मशास्त्राच्या आधाराने आपण या सर्व गोष्टी करूया. मी तुम्हाला परमेश्वराच्या वचनातून जे सांगत आहे की अशाही स्थितीमध्ये आशा आहे, हे मी माझ्या मनाचं नाही सांगत आहे. देवाच्या वचनाचा आधार त्याला आहे. हे देवाचं वचन आहे की जे आम्हा प्रत्येकाला सांगतं, माझ्या मुला, माझ्या मुली, अशाही स्थितीत आशा आहे. देवाचं वचन त्याचा आधार आहे. देवाचं वचन त्याचा आधार आहे. एज्रा ज्याला जो पापांसाठी शोक करत आहे, एज्रा जो पापांसाठी शोक करीत, दुःख करीत, पश्चाताप करीत आहे, अशा त्या स्थितीमध्ये हे देवाचं वचन, हा संदेश
त्या ठिकाणी आम्ही पाहतो की आमच्यासाठी आशा आहे. प्रियांनो, कठोर निर्णय त्यांनी घेतला. 10वा अध्याय ज्यावेळेस आम्ही वाचतो ना, काय केलं त्यांनी? अशा ज्या स्त्रिया इस्रायलमध्ये या देवाच्या लोकांमध्ये आल्या होत्या, त्यांच्याद्वारे झालेली संतती, त्या स्त्रिया आणि ती संतती काढून टाकण्यात यावी. कठोर निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला. कधी कधी आमच्या जीवनामध्ये आम्हाला वळवण्यासाठी, देव आम्हाला परत त्याच्याकरिता शुद्ध आणि पवित्र करण्यासाठी कधी कधी फार कठोर काम आमच्या जीवनामध्ये करतो. परंतु ते आमच्या अहिताचं नाही, ते आमच्या हिताचं आहे. कधी कधी देव आम्हाला वळवत असताना आम्हाला पुष्कळ त्रास होईल, परंतु आम्ही देवाचे आभार मानावे, कारण त्या त्रासातही देव आमचं कल्याण करणार आहे, आमचं हित करणार आहे. ज्यावेळेस हा भाग ज्यावेळेस आम्ही वाचतो ना, एक फार मोठी यादी त्या ठिकाणी दिलेली आहे की किती कुटुंब त्या ठिकाणी अशा परिस्थितींमध्ये होते. त्यामध्ये सरदार आहेत, याजक आहेत, पुढारी लोक त्या ठिकाणी आहेत, ज्या सर्वांनी अशा प्रकारची पातक त्या ठिकाणी केली होती. आणि भयंकर परिणाम त्याचा त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतो. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये हे अतिशय महत्त्वाचं आहे. आम्ही हे लक्षात घ्यावं की जेव्हा देव आमची सुधारणूक करत असतो, आम्हाला त्रास होईल, परंतु हरकत नाही, हरकत नाही. ज्यावेळेस एज्राने हे आव्हान लोकांना केलं ना, ज्यावेळेस एज्राने लोकांना सांगितलं की आपल्याला ह्या प्रकारे करावं लागेल, लोकांनी उत्तम प्रकारचा प्रतिसाद त्या ठिकाणी त्याला दिला. काय म्हणतात लोक? तू जे म्हणतोस ते करणे आमच्यासाठी उचित आहे, ते करणे आमच्यासाठी उचित आहे. आणि प्रियांनो, ज्यावेळेस देवाच्या वचनांप्रमाणे आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याच्याकडं वळतो, त्याच्याकडं फिरतो, प्रियांनो, आमच्यासाठी देवाचे आशीर्वाद त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. आणि म्हणून या दुसऱ्या विभागातून जे बोध आमच्याकरिता आहे, ज्यामध्ये पहिला बोध आमच्यासाठी आहे की प्रत्येक परिस्थितीमध्ये आमच्यासाठी आशा आहे. दुसरा बोध, या आशेचा आधार देवाचं वचन आहे. आणि या आशेकरिता जी कृती आम्हाला करायला पाहिजे ती म्हणजे देवाकडे वळणे होय. आणि देवाकडे वळत असताना आम्हाला निश्चितच काही गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला टाकून द्याव्या लागणार आहेत. आपल्या प्रत्येकाच्या जीवनासंबंधाने, आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनासंबंधाने आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आम्ही देवाकडे वळतोय, आम्हाला काय टाकून देण्याची गरज आहे, आम्हाला काय सोडून देण्याची गरज आहे. या आपले डोळे आपण बंद करूया. आणि आज जे देवबापाचं वचन आमच्याकडं आलेलं आहे, आज जे देवबापाचं वचन आमच्यासोबत काय बोलत आहे, आज देवबापाचं वचन आम्हाला काय आवाहन करत आहे, आम्हाला काय आवाहन करत आहे. आपल्या मनामध्ये तो देवाच्या आत्म्याचा आवाज आपल्याला ऐकता येईल. प्रभू देव बापा, तू आम्हा प्रत्येकाशी बोल. तुम्ही ज्या स्थितीत आहात, ज्या परिस्थितीमध्ये आहात, तुमच्या संबंधाने, या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकाच्या संबंधाने मोठी आशा आहे. होय प्रभूचे, तू आपल्या लोकांबरोबर बोलतोस, आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. पुष्कळदा आम्हीही आमच्या जीवनामध्ये प्रभू तुला न आवडणाऱ्या गोष्टी करतो प्रभू. पुष्कळदा आम्हाला माहीत असतं की हे तुला आवडत नाही, तरीही आम्ही ते करतो माझ्या देवा. आज आम्ही प्रार्थना करतो की त्याच्या परिणामांची, त्याच्या भयानकतेची जाणीव आम्हा प्रत्येकाला तू करून दे प्रभू. वचनातून तुझ्या आत्म्याच्या द्वारे आम्हामध्ये पवित्र देव बापा त्याच्या भयानकतेचा जो परिणाम आहे, पवित्र देव बापा त्याची जाणीव तू आम्हास करून दे, जेणेकरून आम्हीही त्यासाठी पश्चाताप करू, शोक करू, कबूल करून
तुझ्याकडं आम्ही वळू देई बापा, तुझ्याकडं आम्ही फिरू माझ्या देई बापा. तू आमचं सहाय्य कर प्रभू देई बापा, तू आमचं सहाय्य कर. आमची व्यसनं असतील पवित्र देव बापा, आमची पाप असतील प्रभू, ज्यामुळं आज आम्ही आमच्या जीवनामध्ये कठीण परिस्थितींमधून जात आहोत, त्रास सहन करत आहोत, वेदना सहन करत आहोत. पवित्र देव बापा, आम्ही दुःखी आणि निराश आहोत, परंतु आमच्यासाठी आशा आहे. जर आम्ही तुझ्याकडं वळलो, त्या गोष्टी टाकून जर आम्ही तुझ्याकडं वळलो, तर देव बापा तू आम्हावर दया करणारा आणि आम्हास क्षमा करणारा तू आहे. पवित्र देव बापा, मनुष्याबरोबर जो नवीन करार तू केला, तुझं रक्त जे नवीन कराराचं रक्त आहे देव बापा, जी आमची लाखेहून लाल असणारी पाप बर्फावून शुभ्र करते देव बापा, ते जे सामर्थ्य आहे प्रभू, जे तुझं वचन, जो तुझा करार आहे, जो प्रत्येक जण तुझ्याकडं वळतो देव बापा, तू त्याची क्षमा करतोस माझ्या देव बापा. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो या तुझ्या वचनांकरिता. तुझ्या वचनांमधून जी आशा आम्हाला आज प्राप्त होते प्रभू, जो धीर, जो आधार आम्हाला प्राप्त होतो, आणि ज्याद्वारे तू आज आम्हाला आनंदित, तेजीत, आशीर्वादित करतोयस, त्याबद्दल धन्यवाद देतो प्रभू. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करत ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया, सुगंध देव परात्पर हे गीत म्हणूया आणि आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले, तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.